ओके, तर आज आहे ऑगस्ट 29 आणि ही आहे कॅट लोळती आहे. आज वातावरण ढगाळ आहे, पूर्ण पडलेलं आहे. तर बघूया आज बागेची परिस्थिती काय. हे आंब्याचं झाड आहे, थोडं सावलीत ठेवलेलं आहे. आणि ही सगळी आपली झाडं आहेत. सगळ्यांची अवस्था व्यवस्थित आहे. ओके, आणि ही इकडची ही झाडं, कढीपत्ता आणि बाकी सगळी झाडं. ओके, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित. यस, ओके, लेट्स मूव्ह अहेड. बाकी सगळी झाडं, फुल झाडं, आंब्याचं झाड, बाकी सगळी भरपूर झाडं आहेत तिथं. हे पपई, नंतर हे कसलं झाड आहे, सगळी झाडं व्यवस्थित आहेत. आत्ता ह्याला मिरचीला पण आता थोडी पालवी फुटली आहे. पेरूचं झाड, मिरचीचं झाड, फुल झाडं, शेवग्याचं झाड, आणि इथं मिरचीला एक छोटीशी मिरची पण आलेली आहे. आणि ही बाकीची मोठी झाडं, पाऊस चांगला पडला आहे. परत हे पेरूचं झाड, कढीपत्ता, जांभूळ, आणि गार्डन बेडमध्ये सुद्धा आता मेथी आलेली आहे. टमॅटो हळूहळू वाढत आहेत. आणि हे कसलं झाड मला पण माहीत नाही. आणि गार्डन बेडच्या ह्या बाजूला ही बहुतेक भेंडी आहेत. अजून एक टमॅटोचं झाड आहे इथं. आणि टमॅटोची 2 झाडं वाढत आहेत. आणि हा वेल भरपूर वरपर्यंत गेलेला आहे. ह्या अजूनही पण वरपर्यंत गेलेला आहे. आणि हे जंगल उरलेलं आहे. आता मला वाटत नाही याच्यात काय उगवेल. आणि हे 2 झाडं, आणि महत्त्वाचं म्हणजे प्लम म्हणजे प्लमचं ह्या वर्षी भरपूरच प्लम आलेले आहेत. भरला आहे प्लमने नुसती फांदी, केव्हा गळून पडेल. फांदीचं वजन पण एवढं झालेलं आहे. प्लम जिकडे बघेल तिथे प्लम, प्रत्येक फांदीला प्लम आहे. प्लम्स. बघूया प्लम, हे प्लम. ओके, नंतर हे पॉमिन ग्रेड, नंतर ही केळी काढून टाकलेली आहे. हे झाड ऑलमोस्ट गेलं तर जमा आहे. नंतर हे आहे जे पण आहे. नंतर ऑलिव्ह, नंतर प्रत्येक झाडाला पाण्याची सोय केलेली आहे. ऑटोमॅटिक पाणी जात आहे. आणि हे कसलं झाड आहे, आय डोंट नो, ॲपल. एक छोटंसं ॲपल आलेलं आहे. फिग, अलिसा माझ्याबरोबर फिरती आहे. चला अलिसा. नंतर हे जुजुबी, चला लवकर चला. तर हे पण सगळ्याला पाण्याची सोय केलेली आहे. याला फुलं आलेली आहेत, फळं पण छोटी आलेली आहे. सगळी झाडं, आणि ही इकडची झाड, पीच, वालच्या शेंगा. आणि हे दुसरं झाड, याला एक सुद्धा फूल नाही, फळ नाही, काय सुद्धा नाही यावर्षी. मस्त वाढत आहे. हा वेलाला छोटंसं मी परवा बघितलं होतं, एक इथं दिसतं.
दिसतंय पंपकिन आलेलं आहे. आणि हे दुसरं झाड याला पण काय व्यवस्थित काही नाही. बाकी हा गार्डन बेड ऑलमोस्ट काय सुद्धा नाही त्याला. नंतर हे आंब्याचं झाड. लेट्स गो. आणि हा ॲव्होकाडो ट्री, ऊस, बाकी छोटी मोठी झाडं. सगळी झाडं मी तिकडे घेऊन जाणार आहे आता. आणि हे सगळं आहे ते. आणि हा वेल, हा चांगला आता वेल धरलेला आहे इथं. आता हा वेल हळूहळू वाढेल. आणि हे काय उगवले मला पण माहीत नाही. एका आठवड्यात एवढं वाढलं आहे काय कोणास ठाऊक. पण हा वेल, 2 वेल झालेले आहेत. पण ही वेल वाढते नंतर. आणि हा पीचला पण थोडे पीच आलेले आहेत. ओके, लेट्स गो. आणि ही साईड सगळे झाडं. आणि हा परत जांभूळ पण बऱ्यापैकी वाढलेला आहे. And that's it.